की हृदयरोगासंबंधी सर्वात मोठ्या समस्या कोणत्या आहेत डॉक्टर इंगोले? कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे हृदयरोगाचे आजार हा एक नंबर कॉज आहे डेथचा. कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमध्ये आता जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू पावतात लोक, आणि हार्ट अटॅक इज द मेजर कन्सर्न अबाउट दॅट. इंडिया इज द कॅपिटल ऑफ डायबिटीस अँड कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, म्हणजे जगामध्ये इंडियामध्ये त्याचं वन ऑफ द टॉप मोस्ट प्रमाण आहे. आता ही आकडेवारी फार जास्त अलार्मिंग आहे. दुसरी गोष्ट आहे की जो शिफ्ट चालू आहे आता, म्हणजे आधी आपण कसं विचार करत होतो की हार्ट अटॅक म्हणजे 50च्या पुढचा आजार, पण आता तो जो शिफ्ट आहे तो यंगर जनरेशनकडे यायला लागला. आमचे काही काही पेशंट 16, 18, 20 वर्षाची फ्रिक्वेंटली यायला लागले. म्हणजे हा जो शिफ्ट आहे यंगर जनरेशनचा तो पण थोडा अलार्मिंग आहे. दुसरी गोष्ट आहे की हा आधी समजायचं की फक्त पुरुषांचा आजार, पण स्त्रियासुद्धा ह्या आजाराने बऱ्यापैकी आजारी असतात. यंग जनरेशनच्या पण स्त्रिया आहेत, त्यांनासुद्धा हृदयविकार फ्रिक्वेंटली दिसायला लागले आतामध्ये. तिसरी गोष्ट आहे की एनी इकॉनॉमिक स्टार्ट, म्हणजे आधी सुखवस्तू लोकांचा आजार असलेला आता वर्किंग फार्मर्स किंवा शेतकरी कामगार वर्ग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बराच फ्रिक्वेंटली दिसायला लागले. हे नंबर 1 कॉज आहे डेथचं, याला आपल्याला टॅकल करायला पाहिजे. आता परवाच एक पेपर प्रेझेंट झाला की 1 in 3 चिल्ड्रन हॅव इन्क्रीज ट्रायग्लिसराईड लेवल्स, म्हणजे ट्रायग्लिसराईडचे प्रमाण चिल्ड्रनमध्ये सुद्धा वाढायला लागलेलं आहे. तर हा वेळीच थांबवला नाही तर इट विल एंगल्फ आवर होल सोसायटी. त्यामुळे लवकर आपल्याला याला आटोक्यात आणणं गरजेचं आहे.